नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. गर्दीचा आजार, शहर बेजार ही मालिका आपण सुरू केली आणि जसं झाडाला फांद्या फुटत जाव्यात तशा त्या विषयाला इतके वेगवेगळे त्याचे पैलू समोर येत गेले, फाटे फुटत गेले आणि अतिशय वेगवेगळ्या समस्या ज्यांचा आपण आधी विचार नव्हता केला म्हणण्याच्या पेक्षा आपल्या डोक्यातही नव्हतं आलं ते आपणही काही प्रश्न विचारले आणि काही मुद्दे चर्चेतून पण समोर आले. शौनक, नमस्कार. नमस्कार. एक खूप वेगळा विषय आपण मागच्या वेळेस पण घेतलेला होता की शहरं ज्या पद्धतीनं काही ठिकाणची वस्ती कमी होते, काही ठिकाणची वस्ती अचानक वाढते. खूपच कमी झालेली वस्ती ही पण परवडणारी गोष्ट नाही, कारण की बाकीच्या सगळ्या सोयी सवलती कमी लोकसंख्येसाठी पुरवता येत नाही. आणि दुसरीकडून गर्दी हा तर एक आधाराचा विषय आहेच आहे की त्याचं मॅनेजमेंट कसं करावं. त्याच्यामुळे ही एक अशी विचित्र अशी दोलायमान परिस्थिती आहे. जसं आपल्याकडे स्वयंपाकघरामध्ये त्या गृहिणीला अगदीच 1-2 माणसांचा स्वयंपाक करणे मुश्किल जातं, कारण की ते भांडे आणि बाकीचा सगळा आकार, आणि दुसरीकडून जास्तच लोक आले तरी मुश्किल जातं, कारण की परत तीच समस्या. तसंच काहीच शहरांचं आहे. मला जो दुसरा आज म्हणजे आजच्या चर्चेमध्ये तुला प्रश्न असा विचारायचा की मागच्याच विषयाला आपण पुढे जाऊयात. जेव्हा असं होतं की विविध कारणांनी शहरामधली वस्ती कमी जास्त होत राहते, स्थलांतर आणि बाकीचे कारण, तंत्रज्ञान, काळाचाही काही परिणाम असतो, किंवा दुसरं एक छोटंसं उदाहरण सांगून मी मग तुला ह्या विषयासाठी बोलण्याची विनंती करतो की आपल्याकडे शिक्षकांची भरती सुरू झाली आणि डीएड कॉलेजचं पेव फुटलं की कुठेही डीएड कॉलेज उभे राहिले रात्रीतून. मग ते सगळे शिक्षक भरती शेवटी ते एका सॅच्युरेशनला आलं आणि शिक्षक भरती संपून गेली. मग ते डीएड कॉलेज बंद पडले. त्याचं काय करायचं आता? असंच एक काळ आमच्याकडे इंजिनिअरिंग कॉलेजचं पेव आलं होतं. मग ते इंजिनिअरिंग कॉलेज आता काय झालेलं आहे की मेडिकलचा व्यवसाय जोरात असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी आता मोठ्या मोठ्या एस्टॅब्लिशमेंट बदलून त्याचे हॉस्पिटलच व्हायला लागले. का तर आता एक हॉस्पिटल भोवती इकॉनॉमी फिरायला लागली. असं हे सगळं लोकांमध्ये होत राहतं कमी जास्त. पण ह्याला एक टाउन प्लॅनर म्हणून नियोजनाच्या पातळीवरती आपल्याला कसं उत्तर देता येऊ शकेल, आणि ह्या एका अर्थाने विकृतीच म्हणूयात आपण. अचानक एखादा विषय एखाद्या ठिकाणी गर्दी वाढत जाते आणि एखाद्या ठिकाणची कमी होते. तर हे सगळं बॅलन्स करण्याच्यासाठी म्हणून एक नियोजनाच्या दृष्टीनं काय काय आपल्याला करता येऊ शकेल. नमस्कार. गर्दीचा आजार, शहर बेजार या मालिकेमध्ये ज्या उपमालिका आपण करतोय त्यात मागच्या 2 भागांमध्ये आपण हे पाहिलं की शहरांचे हळूहळू करत एका मोठ्या टप्प्याला जाऊन पोहोचल्यानंतर 2 भाग होण्याची प्रक्रिया कशी सुरू होते, आपण कितीही उपाय केले तरी ती इनएव्हिटेबल कशी आहे, इतिहासात त्याचे काय काय पडसाद उमटलेले आहेत, आणि मग ही प्रक्रिया थांबवण्यासाठी किंवा रादर स्लो डाऊन करण्यासाठी आपण काय काय उपाय करू शकतो, जे की नजरेला दिसतही नाहीत, पॅसिव्ह उपाय काय असतात ते सगळे आपण मागच्या भागापर्यंत पाहिले. या भागाचा आता म्हणजे ह्या उपमालिकेचा शेवट करण्यासाठी या भागाचा उद्देश आता हा आहे की इनएव्हिटेबल पद्धतीने जेव्हा शहरांचं स्प्लिटअप होणं चालू होतं तेव्हा अशी एकाची 10 शकलं झालेली शहरात दिसायला कशी दिसतात ती आपल्या आजूबाजूला आहेत का, आणि मग त्यांना कशा पद्धतीने केटर केलं जातं हे बघण्याचा हा तिसरा भाग आपण हे बघतोय. सगळ्यात मुख्य म्हणजे उदाहरण आपण हे घेऊ शकतो की कुठलंही महानगर एकदा मोठ्या एका टप्प्याला ओलांडून पुढे गेलं की तिचं गाभा एक राहत नाही. याचं सगळ्यात महत्वाचं उदाहरण म्हणजे मुंबई आहे. मुंबई हे त्याला कुठलंही एक सिटी कोअर नाहीये, कुठलंही एक सिटी सेंटर नाहीये. ती एक लोकल केंद्रित व्यवस्था बनली आहे की प्रत्येक लोकलचं रेल्वे स्टेशन म्हणजे त्या परिसरासाठीचं सिटी सेंटर आहे. तिथून बाहेर पडलं की तुम्हाला भाजीवाल्या गाड्या मिळतील, बसेसचं सेंटर मिळेल, सगळी दुकानं, बिझनेस डिस्ट्रिक्ट तिथे मिळेल, आणि मग हळूहळू हळूहळू 2 दिशांना रेसिडेन्शियल एरिया पोहोचत जातात. म्हणजे रेल्वे स्टेशन क्रमांक अ आणि रेल्वे स्टेशन क्रमांक ब असे जर त्याचे 2 रेडियस मारले तर ते असे कंटिन्यू ती जी स्ट्रिंग ऑफ पर्ल्स अशी म्हणता येईल तशी मालिका ती चालत राहते आणि ते एका रेल्वे लाईनच्या लूप मध्ये ते होतं. ह्याला तांत्रिक भाषेत आम्ही ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट किंवा TOD असं म्हणतो. ह्याच्याविषयी आपण मागे सुद्धा वेगळ्या भागांमध्ये बोललो आहोत. हा एक प्रकारचा शहर स्प्लिटअप होण्याचाच हा भाग आहे. पण जेव्हा शहर मुंबईसारखं एका रेषेत वसलेलं नसतं तेव्हा त्याला अशा पद्धतीने स्प्लिटअप व्हायला संधी मिळत नाही. तर दिल्लीसारखा एखादा आकार घेतं. तिथं काय होतं की एक वेगळा कुठला तरी भाग येतो, त्याचा डेव्हलप व्हायला चालू होतो, कारण तो दिल्लीपासून जवळ आहे, आणि मग कुठंतरी एका पॉइंटला दोन्ही भाग वाढत जाऊन त्यांची सरहद एकमेकाला येऊन मिळते.
अशी ती एकत्र झाली की मग तिथलं डेन्सिफिकेशन वाढायला लागतं. अशा प्रकारचा एक वेगळा परिणाम तिथे दिसतो. मग हे बंगळुरूमध्ये दिसतं, हैदराबादेत दिसतं, कारण ही एका सपाट जमिनीवर वसलेली शहरं आहेत. आत्तापर्यंत देश म्हणून ह्या शहरांकडे बघताना कुठल्याही देशाचं कॅरेक्टर असं होतं की सगळ्यात आधी एवढं मोठं लाखोंचं इन्फ्रास्ट्रक्चर आपण उभं करतोय, तर हे टिकवायचं आहे आपल्याला कुठपर्यंत, जिथपर्यंत ते तंत्रज्ञान ऑब्सोलीट होऊन जात नाही. म्हणजे आता आपण जेव्हा बुलेट ट्रेन किंवा RRTS याविषयी बोलतो, तर आपल्याला एक कल्पना आहे ह्याची की ज्या वेळेला ह्या व्यवस्था सुरू होतील आणि 20 वर्ष चालतील, तोपर्यंत अस्तित्वात असलेल्या आपल्या लोकल्स किंवा सध्याच्या मेट्रो लाईन्स ह्या त्यांचा कार्यकाळ संपवून बाहेर पडतील. मग त्या जागेवर आपल्याला नवी कुठली तरी व्यवस्था इंट्रोड्यूस करायची आहे. तिथपर्यंत आपल्या बुलेट ट्रेन्स किंवा मेट्रो ह्या अशा रचनेपर्यंत पोहोचायला पाहिजे, त्यांच्या पीक पर्यंत पोहोचायला पाहिजे की त्याची अस्तित्वात असलेली सगळी गर्दी ह्यांनी पेलवली पाहिजे. हे रचनाकर्त्यांना माहिती आहे, मान्य आहे. प्रश्न कुठून सुरू होतो की कुठलीही रचना जेव्हा आपण करतो तर ती 60, 70, 100 वर्षांसाठी म्हणून करायची असते नगर रचनेमध्ये. बरं, ती चुकली तर तिचं चुकलाय म्हणून रिझल्ट सुद्धा 20-30 वर्षांनी कळतो, तो काही लगेच कळत नाही. बरं, ह्या इन्फ्रास्ट्रक्चरचा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट जो आहे तो बरेचदा 50 ते 60 वर्षांनंतर सुरू होतो. 50 ते 60 वर्ष त्याच्यात जो खर्च आपण टाकलाय तो वापस मिळवण्यासाठीच जातो. आता उदाहरणार्थ पुण्याच्या रिंग रोडचं काम चालू आहे सध्या, आउटर रिंग रोडचं. तो हैदराबादला बनलेला भरपूर वर्ष होऊन गेली, पुण्याला बनलेलाच नव्हता. त्याचं ईस्टर्न आणि वेस्टर्न 2 भागात काम सुरू आहे. पूर्ण पुण्याला असं एक फास्ट टाकल्यासारखं असं गोल पूर्ण तो ऍक्सेस कंट्रोल ग्रीनफील्ड हायवे बनतोय. तर बनण्याची त्याची किंमतच 17-18 हजार कोटी रुपये आहे. आणि एकीकडे पिंपरी चिंचवड महापालिकेचं वार्षिक बजेट 18,000 कोटी आहे. म्हणजे पूर्ण पिंपरी चिंचवड शहर 18,000 कोटीमध्ये वर्षभर चालू शकतं. आता इतकं मोठं बजेट जेव्हा राज्यात इथे इन्व्हेस्ट करतं, त्यावेळेला राज्य संस्थेला त्याचं रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मिळण्याचा कालावधी बघावा लागतो. तो बरेचदा 50 ते 60 वर्षांपर्यंत जातो. मग आता 50 ते 60 वर्षांमध्ये जर पुणे हे शहरच त्याच्या एका अशा पॉइंटला जाऊन पोहोचलं की आता ते ब्रेकडाऊन होणार आहे, तर मग ह्या इन्व्हेस्टमेंट्सला अर्थ उरत नाही. आता ह्याला एक वेगळा अँगल सुरू झाला, तो झाला जिओ पॉलिटिक्सचा. गंमत अशी झाली की इतक्या वर्षांपर्यंत आपण चंदीगडमध्ये इन्व्हेस्ट केलं, जयपूरमध्ये इन्व्हेस्ट केलं, आपण बाडमेर बिकानेरमध्ये इन्व्हेस्ट नाही केलं, आपण अमृतसरमध्ये तेवढी इन्व्हेस्टमेंट नाही टाकली. आणि मग उलटा परिणाम असा झाला, ते कशासाठी करत होतो आपण की जेव्हा कुठली तरी मिलिटरी ऍक्शन होईल त्यावेळेला आपल्याला माहिती आहे की रणगाडे किंवा पायदळ हे एका टप्प्यापर्यंतच मध्ये येणार, ते काही चंदीगडला हिट करणारच नाहीये. त्याच्यानंतरच्या काळामध्ये चीनी मॉडेल सुरू झालं की चीनला हे लक्षात आलं की एक ना एक दिवस अमेरिका आणि चीन सरळ युद्ध होणार आहे, प्रॉक्सी वॉर्स थांबतील. त्या दिवशी चीनी नौसेना, अमेरिकन नौसेना ज्या दिवशी त्यांच्या तटापर्यंत येईल आणि एकूण अमेरिकन नौसेनेकडे असलेल्या क्षेपणास्त्रांपैकी 80 ते 85% क्षेपणास्त्रे 500 किलोमीटरच्या मर्यादेतलीच आहेत, त्याच्यापेक्षा पुढे जाणारी कमी आहेत. तर त्यांनी सगळी महत्वाची औद्योगिक शहरं, सगळे महत्वाचे बिझनेस सेंटर किनाऱ्यापासून 500 किलोमीटर आतमध्ये बनवायला सुरुवात केली. ते मॉडेल भारताने 2014-15 पासून स्वीकारलं. त्याला आपण DMIC म्हणा किंवा वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर, ईस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर, मग कलकत्ता ते आपलं वाराणसी कॉरिडॉर, असे मल्टिपल कॉरिडॉर्स आपण ह्याच करताच निर्माण केले की इकडची वेल्थ आपल्याला आता किनारपट्टीच्या आतमध्ये सेफ जागेपर्यंत आणून ठेवायची. बरं, हे कामं सुरू झाली, ह्याच्यासाठी हायवेज बनायला सुरू झाले, सगळं झालं आणि ड्रोनचं युग आलं. आता तो ड्रोन तुमच्या 500 किलोमीटर मर्यादेलाही ऐकत नाही, रडारलाही ऐकत नाही, कशालाच ऐकत नाही. याच्या पुढचा आता नगर रचनेचा याला रिस्पॉन्स असा आहे की बाबा तुम्ही कितीही आतमध्ये जिओग्राफिकली आलात तरी तुमचं पेनिट्रेशन जर थांबवताच येत नसेल, तर मग व्हाय नॉट सरळ सरळ किनारपट्टीला जिथं मला रेग्युलर कालखंडामध्ये इन्व्हेस्टमेंटच जास्त करायची गरज पडणार नाही, अशाच ठिकाणी मी पैसे टाकायला सुरू करतो. म्हणजे माझा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटचा कालावधी तरी 60 वर्षांवर 20 वर्षांवर येईल. म्हणून मग अचानक पुन्हा एकदा नगर रचनेने पलटी मारली. आज आपण बघतोय की दुबई सारख्या शहराची आगतिकताच ही आहे की हे जे काचेचे मनोरे सगळे बनवून ठेवलेत हे तोपर्यंतच उभे आहेत जोपर्यंत एखादं ड्रोन येऊन त्याच्यावर धडकत नाही. आता सगळी नगर रचना ही फक्त आणि फक्त त्या काचांवर निगडीत जर बनलेली असेल, तिच्या भोवती सगळी फिरत असेल आणि तिची व्हल्नरेबिलिटी कुठपर्यंत आहे की 200 किलोमीटरचं अंतर असणारा एक साधा 1.5-2 लाखाचा ड्रोन येऊन कुठेतरी धडकतो आणि तुमची करोडो लाखो डॉलर्स, मिलियन डॉलर्सची इन्व्हेस्टमेंट अक्षरशः चुराडा होऊन जाते. अशा वेळेला मग ह्याला थांबवण्यासाठीचे पॅसिव्ह आणि ऍक्टिव्ह उपाय कुठले, याच्यावर नगर रचनेला विचार करावाच लागतो. जेव्हा हा विचार करता येत नाही त्यावेळेला मग पहिला प्राप्त पर्याय डोळ्यासमोर हा उरतो की मिलिटरी पद्धतीने जर तुम्हाला सुरक्षा मिळवणं तिथे शक्य नसेल तर ऍटलिस्ट कमीत कमी इन्व्हेस्टमेंट ज्या प्रोजेक्ट्समध्ये होत असेल तेच प्रोजेक्ट तिथे बनवले जायला नाही. थोडंसं विषय नेमका आजच्याच करंट म्हणजे चालू घडामोडीवरती आला म्हणून मी त्या अनुषंगाने एक प्रश्न असा विचारतो. फार चांगला मुद्दा उपस्थित झाला की आपण मिलिटरीच्या दृष्टीनं सैन्य आक्रमण, युद्ध या दृष्टीनं काही नियोजन केलेलं होतं आणि ते फेल गेलं.
दोन अर्थाने. म्हणजे एक तर आपण युद्धजन्य परिस्थिती थांबवू शकत नाही, आणि दुसरी गोष्ट जी जुनी शस्त्रास्त्र होती ती बदलून आता द्रोणसारखं नवीन असं काय आलं की ते कधी येऊ शकतं. मला थोडंसं आता उलट विचारायचं आहे की आत्ताच्या अगदी परिस्थितीत गंभीर सगळी परिस्थिती असताना सुद्धा त्या हार्मोज समुद्रधुनीमधून भारताच्या टँकरला परवानगी दिली, बरोबर, ऑइलला. त्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे असं की भारताशी भांडण करायचं की नाही नंतरचा मुद्दा आहे, पण भारताशी व्यापार थांबून जमत नाही. बरोबर. किंवा उलट सुद्धा आहे. जसं आपली गरज आहे तेलाची आणि गॅसची, तशी त्यांची गरज आहे ती विकायची, आणि त्यांची इकॉनॉमी त्याच्यावर अवलंबून आहे. आम्ही एक जो मुद्दा वारंवार चळवळीत असा मांडत होतो की 90च्या नंतर वॉर इकॉनॉमी बॅकफुटवरती जाऊन मार्केट इकॉनॉमी पुढे यायला लागली. मला जो त्या अनुषंगानं आता जो मुद्दा तो उपस्थित केला म्हणून असं विचारायचं आहे, मग आता असं होत चाललेलं आहे का की जो मुद्दा तुझ्या बोलण्यात थोडासा आला सुद्धा की रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट असा, तर त्याच्यातला मी थोडासा त्याला वेगळ्या भागानं मार्केट इकॉनॉमी अशा अर्थाने म्हणतो. मला असं विचारायचंय की ज्यांना आपण ह्याचा तुम्ही खुलासा करा की वॉर इकॉनॉमीचा विचार करून काही एक रचना आपण करत होतो, पण आता त्याला बॅकफुटवरती टाकून मार्केट इकॉनॉमी ही जी वेगवेगळी गोष्ट स्ट्रॉंग होत चाललेली आहे, त्याच्यामुळे आपल्याला असं दिसतंय की गेल्या एक साधारणतः 35 वर्षात 90च्या नंतर कुठलंच युद्ध हे लांबलेलं नाहीये. मग ते तुम्ही कुठली उदाहरण घ्या, इराकच्या संदर्भातलं घ्या, सद्दाम हुसेनचं, आत्ताचं इराणचं चालू आहे, युक्रेन रशिया घ्या, आपलं ऑपरेशन सिंदूर घ्या, इस्रायल आणि गाझा पट्टी घ्या. काही एक भडका थोडा मोठा उठत राहतो, पण त्याचा विस्तार होत नाही. मग त्या किती त्यांना खुमखुमी असो, ह्याच्यामध्ये कुठेतरी मार्केट इकॉनॉमीचा एक फार मोठा हात आहे. आणि मग त्या अनुषंगानं मग आपल्याला आता नियोजन करत असताना त्याचाही विचार करावा लागेल का काय, असा जो मुद्दा समोर येतो आहे. ह्याचं अगदी व्यवस्थित उत्तर जर मी तुम्हाला द्यायचं तर त्याचं उदाहरण हे दुबईच आहे. याचं म्हणजे ह्यासाठी हे उदाहरण सांगतोय की समजा आपल्या ग्रामीण भाषेत जर बोलायचं झालं तर सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा जे कुठले मोठे प्रकल्प रनिंग आहेत, प्रायव्हेट असणारे, सरकारी नसणारे, ते रनिंग असण्यामागे बिल्डर लॉबीचं एकमेव लॉजिक असतं की सगळ्या आमदार आणि खासदारांना पार्टनर करून घ्या, मग ते कुठल्याही पक्षाचे असो. म्हणजे काय होतं की जे कोणी तुम्हाला त्रास देऊ शकणार आहेत त्यांचेच वेस्टेड इंटरेस्ट त्या प्रोजेक्टमध्ये एकदा निर्माण झाले की मग तुम्हाला कोणाचाच त्रास होत नाही. दुबईचं उदाहरणच हे आहे की जे कोणी तिथे त्रास देऊ शकणार होतं ते सगळ्या लोकांच्या तिथे इन्व्हेस्टमेंट आहेत, आणि त्यामुळेच इतका उत्पाद कतारमध्ये जेवढं जास्त दिसतं, बहराईनमध्ये जेवढं जास्त दिसतं तितकं जास्त दुबईमध्ये दिसत नाही. पण तरी सुद्धा मग दुबईची आगतिकता ही होऊन बसते की त्यांना कुठेही अग्रेसिव्ह मोडवर जाता येत नाही. नगररचनेचं सुद्धा आता हेच झालंय. मधल्या काही टप्प्यामध्ये नगररचना खूप अग्रेसिव्ह मोडवर गेली होती की आम्ही 500 किलोमीटर आतमध्ये येऊ, आम्ही समृद्धीसारखा एक महामार्ग बनवू की सगळी इन्व्हेस्टमेंट नागपूरला जाईल आणि ती मध्यभागी असल्यामुळे सेफ राहील. पण आता हळूच एक पलटी अशी मारल्या गेली मागच्या 5 वर्षामध्ये की इतकं सगळं तुम्ही करताय आणि मग जर तो मधला भाग सुद्धा सुरक्षित नाहीच आहे तर मग एवढ्या इन्व्हेस्टमेंटला अर्थच राहत नाही. मग इतक्या दूरपर्यंत जायचं, कुठेतरी मग कुठून तरी कोळसा तिथं पोहोचवायचा, कुठून तरी पाणी पोहोचवायचं, कुठून तरी वाहतूक पोहोचवायची, इतके सगळ्या सप्लाय चेन्स बनवायच्या, त्या कंटिन्युअसली मेंटेन ठेवायच्या, आणि एवढं सगळं करून ते लोकेशन सुद्धा जर सेफ नसेल तर जाऊ द्या. मग ते काय असतं की मारतोची भीती तिथपर्यंत असते जोपर्यंत मारत नाही, एकदा मारल्यावरच त्याची भीती राहत नाही. वाघ म्हणलं तरी खातो, वाघ्या म्हणलं तरी खातो. तर मग ती सगळी इन्व्हेस्टमेंट पुन्हा एकदा समुद्रकिनारी यायला लागली आणि मग ते दिसायला लागलं आपल्याला की पुन्हा एकदा मग वाढवण बंदरावर खर्च होणं चालू होऊन जातं, कांडला पोर्टचं काम चालू होऊन जातं. कारण पाकिस्तानी नौदल तिथे येऊन अटॅक करेल तर बाबा करू द्या. होऊन काय होईल की जे काही ठराविक एरिया आहेत, तुमचे डेपो आहेत, ऑइल डेपो आहेत, एखादं वीज निर्मिती केंद्र किंवा ट्रान्समिशन सेंटर आहे, एखादं डेटा सेंटर आहे, तिथे ड्रोन पडतील. आणि मग ह्याचं उत्तर सुद्धा हे आहे की ह्यांची मारक क्षमता पेनेट्रेशन खोलवर असलं तरी त्याची तिथे पडल्यानंतरची कॅपॅसिटी खूप जास्त नाही. म्हणजे ते फार तर एखादी इमारत आणि त्याच्या आजूबाजूला धुरळा उडतो. तर मग त्या पद्धतीने नगररचनेचा रिस्पॉन्स हा आहे की आता जर सुरक्षा कुठेच नसेल तर मग जिथे कमीत कमी खर्च लागतोय त्या ठिकाणी मग इन्व्हेस्टमेंट चालू होते. आणि अडचण ही झाली नगररचनाकारांची की त्यांना जे प्रयोग करून बघून, पायलट प्रोजेक्ट करून बघून मग त्याच्यातून आउटपुट काय मिळते त्यानुसार मग आता हे मोठ्या स्केलवर राबवा देशभरात, जगभरात. हे आउटपुट मिळण्याच्या कालावधीच्या आतच तंत्रज्ञान पुढे चाललंय. मग आता त्याला ते आपल्याला कोप अप करणं खूप अवघड स्थितीमध्ये सध्या येऊन बसलेलं आहे. फार छान. ह्या युद्धाच्या पार्श्वभूमीवरती पण जे काही वेगळं थोडंसं विश्लेषण आलं
आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे जसं किनाऱ्याचा मुद्दा होता आणि केरळमधलं ते विजागचं जे बंदर सगळ्यात खोल असलेलं आपण विकसित करतो आहोत ते, आणि हे सगळे जे ह्याच्यातून, आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यापाराच्या दृष्टीनं ज्या ठिकाणी सोयीस्कर जाणार आहे, ज्या ठिकाणी रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट जास्त प्रमाणामध्ये आपल्याला परत मिळणार आहे, आणि ज्या ठिकाणी केवळ सरकारच नव्हे तर बाकीचे पण खाजगी इन्व्हेस्टर पण त्याच्यामध्ये पैसे ओतायला तयार आहेत, त्या दृष्टीनं त्याला पुढं आपण प्रोत्साहन देऊयात असा जो मुद्दा समोर आलेला आहे. आणि त्या दृष्टीनं नगररचना बदलत चाललेल्या आहेत, आणि केवळ एखादं शहर आहे त्याचा आपण विचार करतोय असं न राहता आता आपोआपच ज्या ज्या ठिकाणी अनुकूलता आहे त्या त्या ठिकाणी गुंतवणूक येऊ देत, त्या त्या ठिकाणी नगररचनेची आपण त्या त्या ठिकाणी लोकसंख्या येईल त्या त्या ठिकाणप्रमाणे आपण तसं नियोजन करूयात, असा एक वेगळा वास्तववादी मुद्दा म्हणूयात आपण, म्हणजे कल्पनेतला न जाता असा समोर येतो आहे. धन्यवाद. असेच आपण पुढे चर्चा करत राहू. तुम्ही सुद्धा तुमचे जे काही या संदर्भातली शंका असतील तर विचारा, तुमची मतं आमच्यापर्यंत पोहोचवा, आपण त्यांचा जरूर विचार करूयात. इथेच थांबूयात. धन्यवाद. धन्यवाद. जागृतीचा विधायक बुरुज